तर संपूर्ण अयोध्या शहरावर सध्या हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी केली जात आहे। श्रीरामाच्या आरती वेळी देखील शहरावर हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी केली जाणार आहे। तर निमंत्रित पाहुणे आरतीच्या वेळेला इथे घंटानाद देखील करणार आहेत। त्याबरोबर ज्या वेळेला प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी सोहळा सुरू होईल त्यावेळेला हेलिकॉप्टरनं मंदिरावर पुष्पवृष्टी केली जाणार आहे। संपूर्ण अयोध्या नगरीवरच हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी केली जाणार आहे। निमंत्रित पाहुणे आरतीच्या वेळेला या ठिकाणी घंटानाद करतील, शंखनाद देखील या ठिकाणी केला जाणार आहे। 4000 ऋषी महंतांना या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेलं आहे। संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये अशा प्रकारे फॉगिंग केलं जाते। आपण पाहतोय ही दृश्य। संपूर्ण अयोध्या नगरी खरं तर श्रीरामाच्या दर्शनासाठी या ठिकाणी आसुसलेली आहे। या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सजली आहे। आणि अयोध्या नगरीमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 8000हून अधिक विशेष निमंत्रित, त्याचबरोबर 4000 साधू संत आणि 2200 व्हीआयपी दाखल होणार आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या अयोध्या नगरी सज्ज झालेली आहे। संपूर्ण अयोध्या शहरामध्ये फुलांची आकर्षक सजावट, त्याचबरोबर आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे। पाहुण्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी ठिकठिकाणी बॅनर्स देखील लावण्यात आलेले आहेत। फुलांची सजावट आहे। संपूर्ण रस्ते आता सध्या हे मोकळे करण्यात आलेले आहेत। हा जो रस्ता आपण पाहिला तो मंदिराकडे जाणारा रस्ता आहे आणि निमंत्रित आता एक एक करून त्या ठिकाणी पोहोचण्यास सुरुवात झाली आहे। दुपारी 12:20 या सोहळ्याला सुरुवात होईल। मात्र त्याआधीच म्हणजे साधारणतः 10:15 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे। आणि महत्त्वाची बाब म्हणजे नव्या मूर्तीसह जुन्या मूर्तीची देखील गर्भगृहामध्ये पूजा केली जाणार आहे। अवघ्या 86 सेकंदाचा मुहूर्त आहे आणि या मुहूर्तामध्येच प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा भव्य अशा राम मंदिरामध्ये केली जाणार आहे। आता 8:30 वाजलेले आहेत। अवघे काही तास उरलेले आहेत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी। मात्र आतापासूनच विधिवत पूजा जी आहे ती मंदिरामध्ये सुरू झालेली आहे। अशा वेळेला अयोध्या नगरीमध्ये आता नेमकं काय सुरू आहे याची उत्सुकता तुम्हाला देखील असणार आहे। त्यामुळेच प्रत्येक दृश्य आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा इथे प्रयत्न करतोय।